संतोष देशमुख यांच्या कुटुंबासह शिष्टमंडळ आज भगवानगडावर जाणार। भगवानगडावर आरोपीच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन न्यायाची मागणी करणार, तर दुपारी नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेणार। नामदेव शास्त्रींची स्वतःची भूमिका आहे, त्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंसाठी गडाचे दरवाजे बंद केलेत। आज कोणत्या कारणामुळे गडाचे दार राजकारणासाठी पुन्हा उघडले? प्रकाश महाजन यांचा नामदेव शास्त्रींना सवाल। नामदेव शास्त्री म्हणाले, धनंजय मुंडे यांचे डोळे पाहिले, अंतःकरण पाहिलं आणि भगवानगडावरून पाठिंबा दिला। त्यांनी वैभवी आणि तिच्या छोट्या भावाच्या डोळ्यात आणि अंतःकरणातील दुःखही पाहावं। अंजली दमानी यांचा नामदेव शास्त्रींवर निशाणा। आम्हाला मदत नको, न्याय हवाय। नामदेव शास्त्रींच्या विधानावर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांचा खून नामदेव शास्त्रींना मान्य आहे का? विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा नामदेव शास्त्रींना सवाल। कोणत्याही गुन्हेगाराची संतांनी पाठराखण करणं चूक, दानवेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम होऊ शकतात, नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा टोला। बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरातांनी घेतली धनंजय देशमुखांची भेट। कुणाला शंका असल्यास भेट घेणं माझं कर्तव्य, अशोक थोरातांची प्रतिक्रिया। तर संपत्तीच्या आरोपांवर योग्य वेळी बोलणार, थोरातांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीस सर्वांच्या तावडीतून वाचलेले नवे संतोष देशमुख। संतोष देशमुखांसारखं फडणवीस यांच्या मागेही पिलावळ लागली होती, सदाभाऊ खोतांची प्रतिक्रिया। अशा प्रकारे संशय व्यक्त करणं हा मतदारांचा अपमान, मतदारसंघातील जनता हे सहन करणार नाही। संगमनेरमधील निकालाबाबत राज ठाकरेंच्या विधानावर राधाकृष्ण विखे पाटलांचं प्रत्युत्तर। आमदार अमोल खताळ यांच्याकडून राज ठाकरेंना संगमनेर भेटीचं आमंत्रण। राजसाहेब मुंबईच्या बाहेर या आणि संगमनेर पहा, जनतेला परिवर्तन हवं होतं। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर आमदार अमोल खताळांची प्रतिक्रिया। निवडणुकीत महायुतीत मला त्रास झाला, भाजपामध्ये नवीन आलेल्या लोकांनी निवडणुकीत माझं काम केलं नाही। बालाजी कल्याणकरांची अशोक चव्हाणांवर नाव न घेता टीका। मंत्री उदय सामंत यांना अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान। सन्मानानं भावुक होत उदय सामंतांकडून आपल्या आई वडिलांची इच्छा पूर्ण झाल्याची भावना व्यक्त। एमपीएससी घोटाळ्याचे धागेदोरे भंडाऱ्यापर्यंत, संशयित 26 वर्ष तरुणाला चौकशीसाठी घेतलं ताब्यात। मुख्य 2 आरोपी फरार असल्याची माहिती। सोनिया गांधींकडून राष्ट्रपतींचा पुअर लेडी असा उल्लेख, सत्ताधारी आक्रमक। राष्ट्रपती भवनाकडूनही प्रत्युत्तर। राष्ट्रपती भाषणावेळी थकल्या होत्या, त्याच गोष्टी परत बोलत होत्या। संसद भवन परिसरात सोनिया गांधींचं वक्तव्य। पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। नदी फेसाळल्यामुळे आसपासच्या नागरिकांच्या जीवाशी खेळ। अवैधरित्या चालणाऱ्या कंपन्यातील रसायनयुक्त पाण्यामुळे नदी प्रदूषित। छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई पायगा गावाचे सरपंच मंगेश साबळे आक्रमक। जलजीवन मिशनचे कामं रखडल्यामुळे साडी नेसून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन। सातारा जिल्ह्यात पीक विमा योजनेसाठी आलेले 18,000 अर्ज बोगस। कांदा लागवड न करताच विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न। बोगस अर्ज कृषी विभागाकडून रद्द, जिल्हा कृषी अधीक्षकांची माहिती। जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडेंना भेटू देत नसल्यानं शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयातच गोंधळ। पंकजा मुंडेंची बैठक सुरू असताना दालना शेजारीच घडला प्रकार। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव गावात केस गळतीचे एकूण 30 रुग्ण। या रुग्णांचे मनोबल उंचावण्यासाठी गावकऱ्यांनी स्वतःचं मुंडन करत घेतला पुढाकार। आरोग्य विभागाच्या विविध शाखांकडून औषधोपचार सुरू। पिंपरी चिंचवडमधील 6 वर्षाच्या चिमुरड्याची जीबीएसवर मात। 14 दिवसांच्या उपचारानंतर चिमुरडा आता ठणठणीत बरा झालाय। मंत्री गुलाबराव पाटलांची जळगावातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला भेट। जीबीएस आजाराची लागण झालेल्या रुग्णाची विचारपूस। जीबीएस व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाशिक पालिका प्रशासन हाय अलर्टवर। मनपा रुग्णालयांमध्ये विशेष कक्षाची स्थापना। पाणी उकळून पिण्याचा आणि मांसाहार टाळण्याचा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला। रत्नागिरीतून कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात। अपघातात 3 जणांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर। नाशिक जिल्ह्यातील सिन्नरजवळ भीषण अपघात। धुळे शहरातील एमआयडीसीतील तेल कारखान्यात स्फोट। वेल्डिंगचं काम सुरू असताना टाकीत गॅस तयार झाल्यानं अचानक स्फोट। एका मजुराचा मृत्यू। जयकुमार रावल यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी। पश्चिम विदर्भातील अद्यापही कापसाला दरवाढ नाही। सीसीआय आणि खासगी बाजारात कापसाचा दर सारखाच। कापसाची हमी भावानं खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी।
प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कॅन्सर सेंटर उघडलं जाणार, तसंच जिल्हा रुग्णालयात डे केअर सेंटर सुरू केलं जाणार. जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडेंना भेटू न दिल्यानं शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ. जिल्हाधिकारी कार्यालयातच पोलिसांच्या कार्यकर्त्याला धक्काबुक्की. अमरावतीत कुंभमेळ्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप. सूरज मिश्रा नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पोलिसांनी कारवाई न केल्यानं नागरिक आक्रमक. यवतमाळमधील अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळांच्या वेळेत आजपासून बदल. आता शाळा सकाळी 11 वाजेपासून सुरू होणार. आदिवासी विकास मंत्री यांच्याकडून वेळापत्रकात बदल. वनमजूर राजेंद्र साळुंखेंच्या मृत्यूचं प्रकरण. नातेवाईकांसह सामाजिक संघटनांकडून जायखेडा येथे रस्ता रोको. मृत्यू प्रकरणी संबंधितांना अटक करण्याची मागणी. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनंतर मुक्ताईनगर बस आगाराला 10 नवीन बसेस मिळाल्या. चंद्रकांत पाटलांनी स्वतः बस चालवून लोकार्पण केलं. नव्या बस मिळाल्यानं प्रवाशांमध्ये आनंद. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात सुरू असलेल्या रस्त्यांचं काम राम भरोसे. निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी. तर ठेकेदार आणि इंजिनियर पार्टनरशिप करून काम करत असल्याचा आमशा पाडवींचा आरोप. शहापूरच्या अंधाड गावातील जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचं काम निकृष्ट दर्जाचं. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं कामाचा दर्जा खालवला. नागरिकांचा आरोप. पुण्याच्या खेडमध्ये शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढण्याचं काम सुरू. तालुक्यात 3800 फार्मर कार्डची नोंदणी. तहसीलदार ज्योती देवरेंची माहिती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आरोग्य केंद्रांवर अचानक भेट. आशिमा मित्तल यांचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना दणका. जळगावच्या रावेरमध्ये एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यांमध्ये 29 रॅक भरण्यात आले. केळी वाहतुकीतून रावेर रेल्वे विभागाला मिळाले 3,45,00,000 उत्पन्न. मागील वर्षी 4.25 कोटींचं उत्पन्न. नवी मुंबईमधील एपीएमसी बाजारात खरबूज दाखल. मात्र 7 ते 12 रुपयांनी फळाला कमी दर मिळत असल्याचं चित्र. सध्या बाजारात खरबुजाला 35 रुपयांचा दर. नवी मुंबईतील खारघर परिसरात चोरीच्या घटना वाढल्या. नागरिकांचे मोबाईल हिसकावून चोरटे पळाले. चोरीचा व्हिडिओ व्हायरल. बीडच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात दर शनिवारी जनता दरबार. नागरिकांच्या सर्व तक्रारींची दखल घेण्यात येणार. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा नाविन्यपूर्ण संकल्प. हप्ता न मिळाल्यानं नांदेडच्या माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामं रखडली. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घरकुल लाभार्थी कर्जबाजारी. अनेक लाभार्थ्यांनी कर्ज काढून पूर्ण केली आहे कामं. परभणीत महामार्ग पोलिसांकडून पथनाट्याच्या माध्यमातून हेल्मेट जनजागृती. रेल्वे स्थानक आणि बस स्थानक परिसरात पथनाट्याच्या माध्यमातून संदेश. गोंदियात सायकलिंग संडे ग्रुपकडून एक दिन सायकल के नाम उपक्रम. उद्या गोंदिया ते डोंगरगड सायकल वारीचं आयोजन. जिल्हाधिकाऱ्यांसह युवक सहभागी होणार. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार. बुलढाण्यात हजारो रुपये घेऊन बनावट जात प्रमाणपत्र उत्पन्नाचे दाखल्यांचे वाटप. खामगाव तहसील कार्यालयातील प्रकार. बोगस शासकीय प्रमाणपत्र वाटप करणारे रॅकेट सक्रिय. प्रशासनाची बघ्याची भूमिका. नवी मुंबईच्या बेलापूर कोर्टात सुकून प्रकल्प सेंटरचं उद्घाटन. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरेंच्या प्रमुख उपस्थितीत प्रकल्पाचं उद्घाटन. नंदुरबार बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली. हरभऱ्याला 9,000चा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. सातारा जिल्ह्यात पीक विमा योजनेसाठी आलेले 18,000 अर्ज बोगस. कांदा लागवड न करताच विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न. बोगस अर्ज कृषी विभागाकडून रद्द. जिल्हा कृषी अधीक्षकांची माहिती. माघ प्रतिपदेनिमित्त जळगावच्या खानापूर परिसरातील कानिफनाथ यात्रोत्सवात मोठी गर्दी. सुमारे 10 ते 12,000 भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. माघी गणेशोत्सवानिमित्त अखिल कामाठीपुरा मंडळाकडून जयपूर पॅलेसचा सुंदर देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. धुळ्यात जय हिंद क्रीडा मंडळाकडून कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन. स्पर्धेसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची उपस्थिती.